हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं तर तो म्हणजे होता लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. या लेक्चरमध्ये आपण मेंडेल यांचा तिसरा लॉ म्हणजे थर्ड लॉ बघणार आहे, तर तो म्हणजे आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. मग हा थर्ड लॉ बघण्याच्या आधी आपण थोडासा एक विचार करूया की मेंडेल यांनी त्यावेळेचं थिंकिंग कसं केलं असेल, कशा पद्धतीनं त्यांचा हा पी प्लांटमध्ये क्रॉस करण्यासाठीचा अप्रोच असेल हे आधी समजून घेऊया. मग लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आपल्याला क्लिअर समजून जाईल. बघा, याच्यामध्ये हा जो लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा कम्प्लिटली रिलेटेड आहे विथ डायहायब्रिड क्रॉस अँड ट्रायहायब्रिड क्रॉस. म्हणजे जिथं कुठं दोन किंवा दोनापेक्षा अधिक कॅरेक्टर कन्सिडर केले जातील त्या ठिकाणी हा लॉ ऍप्लिकेबल आहे. लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट जो आपण पाहिलेला होता सेकंड लॉ आणि डॉमिनन्स लॉ ऑफ डॉमिनन्स फर्स्ट लॉ, तर हा या सगळ्यांना लागू पडतो. पण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट जर आपल्याला बघायचं असेल तर यासाठी आपल्याला डायहायब्रिड क्रॉस बघणं खूप गरजेचं आहे. मग चला आपण कन्सिडर करूया की एक डायहायब्रिड क्रॉस मेंडेल यांनी केलेला होता. मग डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे कन्सिडर केले जातात क्रॉसिंगच्या वेळेला, यांना आपण काय म्हणतो डायहायब्रिड क्रॉस. मग चला एक एक्झाम्पल कन्सिडर करूया की डायहायब्रिड क्रॉसमध्ये कशा पद्धतीनं त्यांचा अप्रोच हा राहिला असेल. कन्सिडर करूया आपण इथं फर्स्ट कॅरेक्टर जे त्यांनी कन्सिडर केलं असेल तर ते म्हणजे आहे कलर ऑफ सीड. याचे दोन ट्रेट त्यांना बघायला मिळाले. ओके, मग कुठले होते कलर ऑफ सीड मध्ये, तर एक कलर होता येलो आणि दुसरा कलर होता ग्रीन. म्हणजे मटारच्या बीचा रंग सीडचा कलर हा जर कन्सिडर केला तर याच्यामध्ये दोन मुख्यत्वे कलर आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे आहे मटारच्या बीचा येलो कलर आणि दुसरा म्हणजे कुठला आहे ग्रीन कलर. ओके, आता सेकंड एक्झाम्पल आपण इथं कन्सिडर करूया. सेकंड कॅरेक्टर हे झालं फर्स्ट कॅरेक्टर. आता पुढे त्यांनी कन्सिडर केलेलं होतं तर ते म्हणजे होतं शेप ऑफ सीड. मटारच्या बीचा आकार तो कसा होता तो बघा, एक होती मटारची बी राऊंड आणि दुसरी होती रिंकल्ड. एक म्हणजे राऊंड दुसरी होती रिंकल्ड. म्हणजे कशी, एक मटारची बी गोलाकार आणि दुसरी कशी रिंकल्ड म्हणजे सुरकुतलेली. ओके, पहिला कलर ऑफ सीड येलो कलर आणि दुसरा होता ग्रीन कलर. कॅरेक्टर सेकंड शेप ऑफ सीड, राऊंड शेप ऑफ सीड अँड रिंकल शेप ऑफ सीड, हे दोन कॅरेक्टर आणि याचे हे झाले प्रत्येकी दोन दोन ट्रेट. मग यांच्यामध्ये त्यांनी डायहायब्रिड क्रॉस केला आणि मग त्यांचे रिझल्ट काय मिळाले, कशा पद्धतीने त्यांनी हा लॉ मांडला हे आपण इथं समजून घेऊया. नेहमीप्रमाणे आपण इथं कन्सिडर करूया जसं आपण क्रॉसिंग करत असताना पॅरेंट्स कुठले होतोय, त्यांच्यामध्ये क्रॉस कसा झाला हे आपण इथं जसं दरवेळेला लिहितो त्याच मेथडने आपण जाऊ. हा क्रॉस करत असताना त्यांनी जे प्लांट सिलेक्ट केलेले होते हे कसे होते, प्युअर होते, म्हणजे दे आर होमोझायगस प्लांट्स. मग यांच्यामध्ये आपण क्रॉसिंग करूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहितो दरवेळेला तसे पॅरेंट्स. पॅरेंट्स कसे होते, एक मेल आणि दुसरा पॅरेंट होता फिमेल पॅरेंट. ओके, मग त्याच्यानंतर त्यांचा फिनोटाइप. फिनोटाइप म्हणजे काय, एक्सटर्नल अपीअरन्स. मग हा डायहायब्रिड क्रॉस आहे म्हटल्यानंतर हा क्रॉस करत असताना दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे कन्सिडर केलेले होते. ते कोणते होते, तर बघा इथे एक कॅरेक्टर होतं, मगाचं जे एक्झाम्पल आपण पाहिलेलं होतं तर ते म्हणजे होतं कलर ऑफ सीड आणि दुसरं आपण पाहिलेलं होतं शेप ऑफ सीड. मग मेल पॅरेंट कसा होता, एक मेल पॅरेंट येलो शेप ऑफ सीड, येलो कलर ऑफ सीड विथ राऊंड शेप. आणि जो दुसरा पॅरेंट सिलेक्ट केलेला होता तर तो कसा होता, ग्रीन कलर ऑफ सीड अँड रिंकल्ड. ओके, मग हे होमोझायगस प्युअर आहे, म्हणजे येलो राऊंड हा प्युअर आहे आणि ग्रीन रिंकल्ड हा प्युअर आहे.
याच्यामध्ये येलो कॅरेक्टर ऑफ म्हणजे जे येलो कॅरेक्टरिस्टिक आहे, येलो ट्रेट आहे, तर हा येलो ट्रेट हा डॉमिनंट आहे ओव्हर ग्रीन अँड राऊंड शेप ऑफ सीड इज डॉमिनंट ओव्हर द रिंकल्ड. त्यामुळे आपण जसं मागच्या वेळेला पाहिलेलं होतं की याच्यासाठी आपण काय कन्सिडर करतो की जे कुठं डॉमिनंट कॅरेक्टर असेल ते आपण कॅपिटल लेटर मध्ये लिहितो. त्यामुळे आपण इथं जिनोटाइप बघूया काय आला. कुठलंही अल्फाबेट तुम्ही इथं घेऊ शकता. तुम्हाला ए पासून झेड पर्यंत जे कुठलं अल्फाबेट घ्यायचंय ते तुम्ही अल्फाबेट इथं घेऊ शकता. आणि त्या पद्धतीनं आपण एक घेऊ. येलो साठी आपण अल्फाबेट घेतलं कॅपिटल वाय. होमोझायगस आहे म्हणून आपण इथं लिहिलं कॅपिटल वाय कॅपिटल वाय. राऊंड साठी आपण अल्फाबेट घेतलं कॅपिटल आर कॅपिटल आर. ओके, पुढे आता फिमेल पॅरेंट ते कशी आहे, होमोझायगस आहे, रेसेसिव्ह आहे. मग ग्रीन रिंकल्ड याच्यासाठी आपण अल्फाबेट कुठलं घेणार आहे, सेम अल्फाबेट घ्यायचं, फक्त ते रेसेसिव्ह आहे त्यामुळे आपण इथं काय लिहिला स्मॉल वाय आणि इथं रेसेसिव्ह आहे त्यामुळे आपण काय घेतला स्मॉल आर. ओके, मग आपल्याला जिनोटाइप ऑफ द पॅरेंट काय मिळाला, कॅपिटल वाय कॅपिटल आर. सायमल्टेनियसली दुसरा काय मिळाला आपल्याला, स्मॉल वाय स्मॉल आर. हा होमोझायगस डॉमिनंट आहे आणि हा कसा आहे होमोझायगस रेसेसिव्ह. मग हे ज्या वेळेला गॅमेट प्रोड्यूस करणार आहेत, हे पॅरेंट ज्या वेळेला गॅमेट प्रोड्यूस करतील त्यावेळेला त्यांचे गॅमेट कसे असतील बघा. जसं मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं होतं, ज्या वेळेला एखादा ऑर्गॅनिझम हा होमोझायगस असतो त्यावेळेला त्याचे गॅमेट लिहित असताना आपल्याला दोन वेगवेगळे गॅमेट मिळणार नाहीत, ते एकाच प्रकारचे मिळणार आहेत. त्यामुळे आपण इथं लिहितोय डायरेक्ट कॅपिटल वाय कॅपिटल आर. दुसरा मिळणार आपण सेम आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर, पण तो सेम आहे म्हणून आपण इथं तो मेन्शन करायचा नाही. मग आपल्याला फक्त एकाच मेन्शन करायचं आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर. आता दुसरा बघा, याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, स्मॉल वाय स्मॉल आर. म्हणजे फिमेल एग प्रोड्यूस करेल, ओव्हा प्रोड्यूस करेल, त्यावेळेला त्या ओव्हामध्ये कुठले ॲलेल्स असणार आहेत, स्मॉल वाय स्मॉल आर. मेलचा जो काही स्पर्म असणार आहे त्याच्यामध्ये कुठले असणार आहेत, कॅपिटल वाय कॅपिटल आर. अशा पद्धतीनं हे आपल्याला काय मिळणार आहे, त्यांचे गॅमेट्स. मग आता याच्यानंतर जी काही पुढची प्रोजेनी मिळणार आहे, या प्रोजेनीच्या बाबतीत आपण बघूया F1 प्रोजेनी, फर्स्ट फेलियल प्रोजेनी. मग या दोघांमध्ये जर क्रॉस झाला तर कशा पद्धतीचे रिझल्ट आपल्याला मिळतात ते आपण इथं बघू. बघा, एक कॅपिटल वाय दुसरा स्मॉल वाय, एक कॅपिटल आर दुसरा स्मॉल आर. मग आपल्याला प्रोजेनी कशी मिळणार आहे, मेलकडचा कॅपिटल वाय आला, फिमेलकडनं स्मॉल वाय आला. सायमल्टेनियसली इथं कॅपिटल आर आला मेलकडून, दुसरा आला इकडं फिमेलकडून स्मॉल आर. मग अशा पद्धतीनं आपल्याला जी फर्स्ट फेलियल प्रोजेनी मिळाली ती हायब्रिड आहे. हायब्रिड म्हणजे हेट्रोझायगस. मग याच्यामध्ये फिनोटाइप कसा असेल यांचा, तर बघा मागच्या वेळेला मी सांगितलेलं होतं लॉ ऑफ डॉमिनन्स शिकवत असताना की कॅपिटल वाय आहे म्हणल्यानंतर कंपल्सरी शेप ऑफ सीड कसा आला, येलो. कॅपिटल आर आहे म्हणल्यानंतर कलर ऑफ सीड कसा आला, येलो. कॅपिटल आर आहे म्हणल्यानंतर 100% शेप ऑफ सीड कसा आला, तर राऊंड. मग आपल्याला इथे जी काही प्रोजेनी मिळणार आहे ती कशी मिळणार आहे, तर त्याचा फिनोटाइप असेल येलो राऊंड. फर्स्ट फेलियल प्रोजेनी जी काही आहे याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं, जे काही प्लांट मिळालं ते कसं होतं, येलो कलर ऑफ सीड विथ राऊंड शेप. त्याचा बियांचा आकार हा गोलाकार होता पण बीजचा रंग हा कसा होता, पिवळा होता. ओके, हे लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये आपण पाहिलेलं होतं. आता मेंडेल यांचा खरा विचार हा इथपासून सुरू झाला की मेंडेल यांनी काय कन्सिडर केलेलं होतं की ज्या वेळेला एखाद्या कॅरेक्टर म्हणजे एखाद्या क्रॉसमध्ये दोन किंवा दोनापेक्षा अधिक कॅरेक्टर कन्सिडर केलेले असतील त्यावेळेला त्यांच्यामधील ॲलेल्स आहेत हे इंडिपेंडेंटली बिहेव करतील, गॅमेट्स मध्ये जातील का ते एकत्र राहतील. या संदर्भामध्ये त्यांनी काय केलेलं होतं,
त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता आणि मग त्यांनी पुढे याचं सेल्फिंग केलेलं होतं. मग इथं हे इथपर्यंत तुमच्या समोर आहे, हे मी इथं पुसतोय. आता त्यांच्या विचारांनी म्हणजे त्यांचं याच्या मागचं थिंकिंग काय होतं हे इथं आपण समजून घेऊया आणि मग याचा पुढे आपण क्रॉस करूया. ओके. बघा त्यांचे थिंकिंग याच्या मागचं काय आहे हे आपण इथं कन्सिडर करूया. ॲलेल्स ऑफ डिफरंट जीन. म्हणजे वेगवेगळ्या जीनचे ॲलेल्स हे ट्रान्समिटेड कसे होतील. मग ॲलेल्स ऑफ डिफरंट जीन्स ट्रान्समिटेड ते कसे ट्रान्समिट होतील या संदर्भामध्ये त्यांचं थिंकिंग होतं. मग याचे दोन ऑप्शन त्यांच्या समोर येत होते. याच्यातला एक ऑप्शन असा होता की ते सगळे ट्रान्समिट होत असताना हे एकत्र ट्रान्समिट होत असतील, म्हणजे पुढच्या पिढीमध्ये एकत्रपणे जात असतील. दुसरा ऑप्शन होता की ते कसे राहतील, नॉट ट्रान्समिटेड टुगेदर, म्हणजेच ते कसे राहतात इंडिपेंडंट. बघा हे समजून घ्या कन्सेप्ट. इथं मेंडेल यांचा विचार काय होता की ज्या वेळेला दोन किंवा दोनपेक्षा अधिक कॅरेक्टर हे एकत्र एखाद्या सजीवामध्ये असतील, कन्सिडर केले जातील क्रॉसच्या वेळेला, त्यावेळेला एका कॅरेक्टरचा इम्पॅक्ट हा दुसऱ्या कॅरेक्टरच्या ट्रान्समिशनवर म्हणजे पुढच्या पिढीमध्ये जाण्यावर होतो का नाही. ओके. मग हे जे काही ॲलेल्स आहेत त्या वेगवेगळ्या जीनचे हे एकत्र ट्रान्समिट होतील का हे वेगवेगळे ट्रान्समिट होतील, या संदर्भामध्ये त्यांचं हे थिंकिंग होतं. ओके. मग त्यासाठी आपण दोन पॉसिबिलिटी घेतल्या की ते ट्रान्समिट होत असताना एकतर एकत्र ट्रान्समिट होतील किंवा ते कसे होतील, वेगवेगळे ट्रान्समिट होतील. वेगवेगळे ट्रान्समिट होतील किंवा एकत्र ट्रान्समिट होतील, हे ट्रान्समिशन कशाच्या थ्रू घडणार आहे, तर हे ट्रान्समिशन घडणार आहे थ्रू द गॅमेट्स. मग एकदम सोपं आपण समजून घेऊया की जे काही मगाशी F1 प्रोजेनीने जे काही जिनोटाईप होता त्यांच्यामध्ये आपल्याला जिनोटाईप काय मिळालेला होता, कॅपिटल वाय कॅपिटल आर. दुसरा पुढं काय होतं, स्मॉल वाय स्मॉल आर. म्हणजे थोडक्यात आपण एकत्र जिनोटाईप हा कसा लिहिलेला होता, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हे वडिलांकडनं आणि आईकडनं हे दोघांकडनं आलेले हे त्यांचे जीन्स आहेत. मग कॅरेक्टर किती आहेत, 2. मग ज्या वेळेला हा F1 प्रोजेनी गॅमेट तयार करेल त्यावेळेला कॅपिटल वाय हा कॅपिटल आर बरोबर राहील का तो स्मॉल आर बरोबर पण राहील. ओके. हे समजून घेण्यासाठी एकदम सोपं एक्झाम्पल देतो. बघा तुम्ही दोघं मित्र आहे, तुम्ही दोघं मित्र 10वी संपल्यानंतर एखाद्या कॉलेजला तुमचं ऍडमिशन झालं, त्याच कॉलेजला बरेचसे विद्यार्थी पण आले. ओके. आता तुम्ही पहिल्यापासून एकत्र आहे आणि बाकीचे हे सगळे तुमच्या बरोबरचे मित्र कसे आहेत, हे आत्ता आलेले तुमच्या बरोबर. मग तुमचं स्वतःचं एखाद्या नवीन मित्राबरोबर मैत्री होईल का, का तुम्ही त्याच्याबरोबरच राहाल जो तुमच्या बरोबर बालवाडीपासून आहे त्याच्याबरोबरच राहाल, का तुम्ही आणखी नवे मित्र तयार कराल, ही एक शक्यता. याच्यातलंच दुसरी पॉसिबिलिटी की तुमचा मित्र सुद्धा तुमच्या बरोबर राहील का दुसऱ्या कोणाच्या बरोबर तो मैत्री करेल. ओके. मग अशाच पद्धतीनं इथं त्यांनी जे काय होतं मांडलेलं होतं ॲझम्पशन, हे कशा पद्धतीचे आहेत हे आपण इथं समजून घेऊया. ओके. मग आपण पुढे जाऊया. बघा आपल्याला F1 जनरेशन मध्ये काय मिळालेलं, तर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर याचं त्यांनी काय केलं, सेल्फिंग म्हणजे काय की एकाच जनरेशन मध्ये क्रॉसिंग केलं. मग इथं आपण बघूया सेल्फिंग. पॅरेंट कुठले होते, F1. मग इथं आपण लिहू पॅरेंट ते कोण आहेत, F1 चे. ओके. मग इथं आपण जसं दरवेळेला बघतो तो एक मेल एक फिमेल. ओके.
मग इथं काय आलेलं होतं आपल्याकडे मगाशी? कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. सेम जिनोटाईप मध्ये इथं त्यांनी काय केलेलं आहे? क्रॉसिंग केलेलं आहे. मग त्यामुळे आपण सेम जिनोटाईप लिहू इथं, म्हणजे सेल्फिंग घडवून आणलेले कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. मग अशा पद्धतीनं हे काय झाले? F1 चे आपले पॅरेंट्स झाले. ओके. आता मेंडेल यांच्या थिंकिंग प्रमाणे बघा, त्यांचं थिंकिंग कसं आहे? तर पहिली आपण पॉसिबिलिटी घेऊया की जिथं हे ट्रान्समिट कसे होतील? टुगेदर. ट्रान्समिशन ऑफ जीन ऑकर्स टुगेदर, एकत्र जातील. मग त्यांच्या पॉसिबिलिटी प्रमाणे काय होते? तर पॅरेंट मध्ये बघा ही पॉसिबिलिटी होती मेलची सुरुवातीची, आणि इकडे काय होता? स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. ओके. आता त्यांच्या म्हणण्यानुसार हे सुरुवातीचे, मग गॅमेट तयार करत असताना जोडी कशी बनणार आहे? फक्त आणि फक्त कॅपिटल वाय, कॅपिटल आर, एकाच पद्धतीचे इथं गॅमेट होती. ओके. बघा दुसरा इथं काय होणार? हेच कॉम्बिनेशन कॅपिटल वाय, सॉरी स्मॉल वाय, स्मॉल आर, हे दोघं सायमल्टेनियसली इथं कॅपिटल वाय, कॅपिटल आर, आणि दुसरा कसा आला? स्मॉल वाय, स्मॉल आर. म्हणजे ही पॉसिबिलिटी कुठली आहे? पहिली, ज्या वेळेला ट्रान्समिशन होत असताना हे फक्त सगळे कसे होतील? ट्रान्समिट टुगेदर, म्हणजे ग्रुपनीच ट्रान्समिट होणार आहे. हे पॅरेंटचं जे कॉम्बिनेशन आहे, पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे, हे पॅरेंटल कॉम्बिनेशन ते सोडणार नाही. ओके. मग याच्याप्रमाणे काय झालं असतं? क्रॉस बघा, आपल्या समोर काय रिझल्ट मिळाले असते? इथं बघा पहिला रिझल्ट काय मिळाला असता? कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, दुसरा कॅपिटल आर, कॅपिटल आर, हा पहिला क्रॉस. ओके. आता दुसऱ्या क्रॉसमध्ये बघा पॉसिबिलिटी, इथं काय आला? कॅपिटल वाय, स्मॉल वाय, इकडं आला कॅपिटल आर, स्मॉल आर. ओके. हे झाले याचे दोघांबरोबरचे क्रॉस. आता पुढची पॉसिबिलिटी, इथं मी कलर चेंज करतो मुद्दामून. ओके. आता हा या दोघांबरोबर क्रॉस झाला तर रिझल्ट काय येईल? बघा, हा पहिल्या बरोबर क्रॉस झाला. इथं दरवेळेला आपण कॅपिटल पहिल्यांदा लिहितो, कॅपिटल अल्फाबेट, त्यामुळे कॅपिटल वाय, स्मॉल वाय, त्यानंतर कॅपिटल आर, स्मॉल आर, ही पहिली पॉसिबिलिटी. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय झाली? स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. ओके. मग आपल्याला फिनोटिपिक रेशो काय मिळाला? याच्याप्रमाणे फिनोटिपिक रेशो काय मिळाला? मग फिनोटिपिक रेशो बघत असताना आपण इथं बघूया, हे झाड कसं आहे? येलो शेप ऑफ सीड, सॉरी येलो कलर ऑफ सीड अँड राऊंड शेप ऑफ सीड. हा पण कसा आला? येलो, राऊंड. हा पण कसा आला? येलो, राऊंड. आणि हा जो आहे सगळ्यात शेवटचा, हा कसा आला? एकही कॅपिटल अल्फाबेट नाही म्हणल्यानंतर इथं आला ग्रीन रिंकल्ड. ओके. मग आपल्याला फिनोटिपिक रेशो याचा काय मिळालेला होता? फिनोटिपिक रेशो काय मिळेल आपल्याला? फिनोटिपिक रेशो मिळेल येलो राऊंड 3 आणि ग्रीन रिंकल्ड किती? येलो राऊंड 3 आणि ग्रीन रिंकल्ड 1. मग आपल्याला रेशो काय मिळाला? 3:1. रेशो काय मिळाला? 3:1. म्हणजे ज्या वेळेला हे जे काही क्रॉस झाले त्यावेळेला क्रॉसमध्ये जी काही झाडं तयार झालेली आहेत हे सगळेच्या सगळे पॅरेंटल कॉम्बिनेशनच दाखवतात. म्हणजे जे काही झाडं तयार झाली हे सगळी कशी होती? राऊंड, आणि कशी होते? येलो शेप ऑफ सीड एका बाजूला, सॉरी येलो कलर ऑफ सीड, आणि दुसरा होता राऊंड शेप ऑफ सीड, आणि दुसरा होता ग्रीन कलर ऑफ सीड, आणि तो म्हणजे कसा? रिंकल्ड सीड.
ओके, मग अशा पद्धतीनं इथं जे काही आपल्याला मिळालेलं आहे हे पॅरेंट सारखीच कॉम्बिनेशन मिळालं, वेगळं कुठलंही कॉम्बिनेशन मिळालेलं नाही. ओके, म्हणजेच थोडक्यात हा काय झाला, आपला मोनोहायब्रिड क्रॉस झाला. ओके, जे रेशो आपल्याला मिळाले होते मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये 3:1 हा सेम रेशो आपल्याला इथे मिळाला. ही पहिली पॉसिबिलिटी नुसार काय पॉसिबिलिटी होती की ॲलेल्स ऑफ डिफरंट जीन आर ट्रान्समिटेड टुगेदर. मग त्यावेळेला टुगेदर जर असेल तर फिनोटिपिक रेशो काय मिळाला पाहिजे, 3:1. ओके, हे कळालं. म्हणजे तुमचा मित्र आणि तुम्ही हे दोघच राहणार आहे, तुम्ही दुसऱ्या बरोबर मिसळणार नाही, मिक्स होणार नाही. ओके, ही पहिली पॉसिबिलिटी. आता दुसरी पॉसिबिलिटी त्यांच्यानुसार काय झाली ते दुसऱ्या पॉसिबिलिटीकडे आपण जाऊ. पॉसिबिलिटी सेकंड ही जी आपण पाहिलेली होती की ॲलेल्स ऑफ अ डिफरंट जीन ट्रान्समिटेड इंडिपेंडेंटली, म्हणजे इथं एकमेकाचा काहीही एकमेकाशी संबंध राहणार नाही, त्यांच्या पर्सनॅलिटी पूर्णपणे इंडिपेंडंट असतील, स्वतंत्र असतील, ते एकाचा इम्पॅक्ट हा दुसऱ्यावर होणार नाही, अशा पद्धतीनं त्यांचं दुसरं थिंकिंग. मग याच्या पद्धतीनं रिझल्ट काय मिळाले ते आपण इथं बघूया. ओके, मग पॉसिबिलिटी सेकंड की काय, alleles of different genes behaves independently. ओके, मग या परिस्थितीमध्ये काय होईल बघा. आता इथे आपल्या समोर आहेत यांची गॅमेट्स. मगाशी आपल्याला यांचे फक्त 2 गॅमेट्स मिळालेले होते. पहिल्या पॉसिबिलिटी नुसार काय की पॅरेंटचे जे कॉम्बिनेशन आहे त्याच कॉम्बिनेशन मध्ये ते पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होणार, हे त्यांचं थिंकिंग. आता पॉसिबिलिटी सेकंड मध्ये कसं होतं बघा, एका ठिकाणी मी दाखवतो. पॉसिबिलिटी सेकंड, ओके, कॅपिटल वाय कॅपिटल आर ही एक पहिली पॉसिबिलिटी, दुसरी कॅपिटल वाय स्मॉल आर. मग पहिला गॅमेट इथं तयार झालेला आहे तर तो म्हणजे आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर. दुसरा गॅमेट तयार झालेला आहे कॅपिटल वाय स्मॉल आर. हे कॉम्बिनेशन वेगळे, हे पॅरेंटल कॉम्बिनेशन नाही, हे पॅरेंटल कॉम्बिनेशन नाही, हे कॉम्बिनेशन कसं आहे वेगळे. ओके, मग कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर हा पहिला गॅमेट. आता दुसरा गॅमेट काय असेल बघा, स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. ओके, मग आपण इथे लिहूया स्मॉल वाय कॅपिटल आर हे आणि दुसरं स्मॉल वाय स्मॉल आर. बऱ्याचदा तुम्ही इथं गॅमेट काढायला चुकता. एक्झामच्या वेळेला तुमचा नक्की प्रॉब्लेम कुठं होतो तर हा गॅमेट काढायच्या वेळेला. मग यासाठी मी काय केलेलं आहे, एक गॅमेट फॉर्मेशनवर वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही कधीही बघू शकता. एकदा तो व्हिडिओ बघा म्हणजे गॅमेट काढणं एकदम सोपं तुम्हाला जाईल. ओके, मग इथं आपण समजून घेऊया. पहिल्या पॅरेंटचे F1 पॅरेंटचे किती आले गॅमेट तर 4 आले. जे मागच्या पॉसिबिलिटीमध्ये फक्त 2 होते, हे एक कॉम्बिनेशन आणि हे एक कॉम्बिनेशन. पण इथं आपल्याला नवीन 2 कॉम्बिनेशन बघायला मिळाले. म्हणजे थोडक्यात काय की हे तुम्ही दोघं तर आहात मूळचे, पण तुम्ही काय केलेलं आहे आणखीन 2 मित्रांबरोबर तुम्ही काय झालेला मिक्स झालेला आहात. ओके, मग याची याच्याशी चांगली मैत्रीण, याची याच्याशी पण चांगली मैत्री, सायमल्टेनियसली या दोघांची पण आहे, या दोघांची पण आहे. म्हणजे तुमच्या चौघांचा काय झालेला आहे, एक चांगला ग्रुप बनलेला आहे. मग हे चारही, जे आधी तुम्ही 2 चांगले मित्र होता, आता त्याच्याऐवजी तुम्ही 4 चांगले मित्र, चौघांचं समान एक समान जुळतंय, अशा पद्धतीचं आपण कन्सिडर करू. ओके, मग इथं आपल्याला हे 4 गॅमेट मिळाले. सायमल्टेनियसली हा सेम जिनोटाइप आहे, मग त्यामुळे आपण हे रिपीट करणार आहे. सेम काय रिपीट केलं बघा तुम्ही, आता सांगा कॅपिटल वाय, एक वाय आला पाहिजे, एक आर आला पाहिजे. कॅपिटल वाय कॅपिटल आर सायमल्टेनियसली, कॅपिटल वाय स्मॉल आर. तिसरी पॉसिबिलिटी स्मॉल वाय कॅपिटल आर. चौथी पॉसिबिलिटी स्मॉल वाय स्मॉल आर. मग अशा पद्धतीनं एका मेल पॅरेंटचे तुम्हाला गॅमेट मिळाले 4
दुसऱ्या फिमेल गॅमेटचे तुम्हाला फिमेल पॅरेंटचे गॅमेट मिळाले 4. मग अशा पद्धतीनं हा पुढचा क्रॉस होणार आहे आणि हा क्रॉस कितीचा होतो तर 16 पॉसिबिलिटी होतात. मग याच आपल्याला काय करायचे पुनेट स्क्वेअर मध्ये आपल्याला मांडायच्यात. याचे आपल्याला 4 गॅमेट मिळालेले होते, हेच आपण काय करणार आहे पुनेट स्क्वेअर मध्ये मांडणार आहे. ओके, मग याचं पॉसिबल कॉम्बिनेशन आपल्याला शोधायचंय, म्हणून इथं मेल्सचे गॅमेट लिहू, या बाजूला फिमेल्सचे गॅमेट लिहू. बघा मग काय मिळालेले होते मेल्सचे गॅमेट, एक वाय आणि एक आर हा गॅमेट काढताना आला पाहिजे. मग इथं आपण काय लिहिणार आहे बघा, कॉम्बिनेशन, पहिलं कॉम्बिनेशन कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. अशा पद्धतीने हे मेलचे 4 गॅमेट झाले. सेम गॅमेट हे फिमेलचे असणार आहे, का तर फिमेलचा पण जिनोटाईप तोच आहे, त्यामुळे फिमेलचे पण 4 गॅमेट आले. मग ते आपण एकतर इथं डायरेक्ट कॉपी करू शकतो किंवा ते तुमच्या लक्षात राहत असतील तर ते तुम्ही लिहा. कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर अँड द लास्ट वन स्मॉल वाय स्मॉल आर. अशा पद्धतीनं 4 मेलचे गॅमेट आणि 4 फिमेलचे गॅमेट हे आपल्या समोर आले. आता या स्पर्मचं या एक बरोबर जर फ्युजन झालं तर पॉसिबल जिनोटाईप प्रोजेनीचं काय मिळेल हे आपल्याला इथं बघायचं. बघा मग हा मेल गॅमेट हा जर फ्यूज झाला या फिमेल गॅमेट बरोबर तर याचं कॉम्बिनेशन काय असणार आहे, म्हणजे जिनोटाईप याचं काय येईल. बघा कॅपिटल वाय हे दोन्ही कॅपिटल आर आहे, कॅपिटल आर कॅपिटल आर. मग अशा पद्धतीनं पहिला आपल्याला जिनोटाईप काय मिळेल, कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. एक आणखीन एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही लिहाल त्यावेळेला जर स्मॉल अल्फाबेट जर आलं तर स्मॉल अल्फाबेट कधीही पहिल्यांदा लिहायचं नाही, ते नंतरच लिहायचं. ओके, मग इथं बघा या ह्याच्यामध्ये दाखवतो कॅपिटल वाय कॅपिटल वाय. आता इथं स्मॉल अल्फाबेट आले त्यामुळे तुम्ही स्मॉल आर कॅपिटल आर लिहाल ते पण बरोबर आहे, पण जेनेटिक्स मध्ये हे करेक्ट लिहितात, म्हणजे अशा पद्धतीने या फॉर्मॅटमध्ये लिहितात. मग त्यामुळं आपल्याला इथं आलं कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. सेम इथं आपण बघू कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर अँड द लास्ट कॉम्बिनेशन इज कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. अशा पद्धतीनं याचं या वेगवेगळ्या मेल गॅमेट बरोबर जर फ्युजन झालं तर आपल्याला खालील पॉसिबिलिटी मिळतात. या पॉसिबिलिटी आपण 4 इथे लिहिलेल्या आहेत. ओके, सेम या एकचं फ्युजन जर या मेल गॅमेट बरोबर झालं तर आपल्याला या पॉसिबिलिटी खाली अशाच कंप्लीट करायच्या आहेत. फक्त लक्षात घ्या की नेहमी लिहित असताना पहिल्यांदा कॅपिटल अल्फाबेट आलं पाहिजे, त्यानंतर स्मॉल अल्फाबेट आलं पाहिजे. ते आपण इथं कंप्लीट करूया. इथं जर आपण पाहिलं तर बघा एक कॅपिटल वाय एक कॅपिटल आर, त्यामुळं हा डॉमिनंट आहे, येलो कलर इज डॉमिनंट ओव्हर द ग्रीन कलर, त्यामुळे इथं आला येलो. परत इथं सेम राऊंड हा डॉमिनंट आहे ओव्हर रिंकल्ड, त्यामुळे इथं कसा आला शेप ऑफ सीड राऊंड. त्यामुळं जिथं कुठं कॅपिटल वाय येईल कॅपिटल आर येईल ते सगळे कसे असणार आहेत येलो राऊंड. आपण बघूया कुठले कुठले येलो राऊंड येतात. इथं पण बघा कॅपिटल वाय आहे कॅपिटल आर, बाकीचं पुढचं कॉम्बिनेशन काय असेल याचा आपण विचार आत्ता नाही करायचा. मग इथं आला येलो राऊंड, इथं पण एक कॅपिटल वाय एक कॅपिटल आर, येलो राऊंड, हा पण आला येलो राऊंड. अशा पद्धतीनं सर्व चार्ट मध्ये तुम्हाला ते हुडकायचंय. ते कुठं आहे ते कसं लक्षात ठेवायचं बघा, इथं कॅपिटल वाय इथं कॅपिटल आर, त्यामुळे या कॉलम मधले सगळे कसे असणार आहेत येलो राऊंड. इथं पण कसे आहेत कॅपिटल वाय कॅपिटल आर, त्यामुळे या रो मधले पण सगळे कसे आले येलो राऊंड. त्यामुळे मी इथं खूण करतो बघा कुठले कुठले येलो राऊंड येतील, अल्फाबेट यूज करतो मी इथं. येलो राऊंड हा पण आला, येलो राऊंड हा पण आला, येलो राऊंड. अशा पद्धतीनं हे सगळे काय झाले येलो राऊंड. याच्या व्यतिरिक्त आता इथं बघा हे कॉम्बिनेशन
ह्या अशा पद्धतीनं काटकोन त्रिकोण तयार होतो. इथं बघा, इथं पण काय येतंय, येलो राऊंड, आणि इथं हे पण कॉम्बिनेशन काय येतंय, येलो राऊंड. मग अशा पद्धतीनं आपल्याला इथं हा एक त्रिकोण, काटकोन त्रिकोण तयार होतो. हे सगळे कशाचे मिळणार आहेत आपल्याला, दे आर ऑफ येलो राऊंड. हे फक्त कळण्यासाठी. हे सगळे काय मिळाले आपल्याला, येलो राऊंड. ओके, मग आता पुढचं कॉम्बिनेशन बघा. इथं एक कॅपिटल वाय पण कॅपिटल आर नाही म्हटल्यानंतर हा कसा आला, येलो आला पण कॅपिटल आर नाहीये म्हटल्यानंतर हा कोण आला, येलो रिंकल्ड. मग इथं आपण लिहूया येलो रिंकल्ड. ओके, मग आता हेच मी इथं लिहितो, येलो रिंकल्ड. बघा सेम इथं येलो रिंकल्ड, आणि पुढे इथे एक कॅपिटल वाय आहे, इथं आर नाही, मग त्यामुळे हा पण काय आला, येलो रिंकल्ड. मग इथं पण सेम होतं, फक्त या ठिकाणी काही येणार नाही. इथं पण बघा कसं झालेलं आहे, एक येलो रिंकल्ड, येलो रिंकल्ड, येलो रिंकल्ड. मग अशा पद्धतीनं इथं पण काय झालेलं आहे, येलो रिंकल्ड आपल्याला मिळाला. आता पुढे हे तुम्ही स्केच करा किंवा नको, हे फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला दिलेले. हे तुम्ही नाही हे केलं तरी चालू शकतं. आता पुढे बघा, ही पॉसिबिलिटी इथं कॅपिटल वाय नाही, त्यामुळे कॅपिटल वाय नाही म्हटल्यानंतर मग कलर कुठला अपिअर होणार, ग्रीन. त्यामुळे इथं आला ग्रीन. कॅपिटल आर आहे म्हटल्यानंतर शेप ऑफ सीड कसा आला, राऊंड. म्हणजे जे आपण आता मटारच्या बिया आपण ज्या बघतो सगळ्या आपल्या खाण्यामध्ये असतात, तर या कशा आहेत, या जेनेटिक कॉम्बिनेशनच्या, ग्रीन राऊंड. ओके, मग ग्रीन म्हणजे मटारच्या बी कलरनी कसा आहे, ग्रीन आहे, आणि ते गोलाकार आहे, ग्रीन राऊंड. ओके, पुढे हा पण कसा आला, सेम ग्रीन राऊंड, आणि नंतर हा पण कसा आला, ग्रीन राऊंड. ओके, इथं परत तेच. मग अशा पद्धतीनं 3 कॉम्बिनेशन याचे पण मिळाले. आणि सगळ्यात शेवटचा तो आपल्याला इथं बघायला मिळतो, सगळ्यात शेवटचा स्मॉल वाय स्मॉल आर म्हणजे कुठलाही डॉमिनंट जीन नाही. मग हे कॉम्बिनेशन आपण कुठं पाहिलेलं, पॅरेंटमध्ये. पॅरेंटल कॉम्बिनेशन आपण पाहिलेलं, फिमेलचं पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे, म्हणजे हा कसा आहे, होमोझायगस रेसेसिव्ह. मग इथं कलर कुठला आला, ग्रीन, आणि हा कसा आला, रिंकल्ड. मग अशा पद्धतीनं हे रिझल्ट मिळाले, मेंडेल यांना हे रिझल्ट मिळालेले होते. मग आपण इथं मांडू कशा पद्धतीनं मेंडेल यांना रिझल्ट हे मिळाले आणि त्यांचा रेशो हा काय होता, हे आपण इथं मांडणार आहे. की टोटल नंबर ऑफ सीड हे जे काही प्रोड्यूस झालेले होते हे किती होते, 556. टोटल सीड किती होते, 556. या 556 पैकी येलो राऊंड हे 315 होते, येलो रिंकल्ड हे 108 होते, ग्रीन राऊंड 101 होते, आणि ग्रीन रिंकल्ड हे किती होते, 32 होते. मग याच्यावरनं अप्रॉक्सिमेट रेशो म्हणजे अप्रॉक्सिमेट फिनोटिपिक रेशो त्यांना मिळाला 9:3:3:1. 9 9:3 3:3 आणि मग 1, म्हणजे 9:3:3:1. अशा पद्धतीनं रेशो आपल्याला मिळाला. मग जर तुम्ही इथं पाहिलं तर पॅरेंटल कॉम्बिनेशन हे 2 होते. क्रॉस सगळ्यात पहिल्यांदा कुणामध्ये केलेला होता, येलो राऊंड मध्ये, आणि दुसरा क्रॉस कुणामध्ये केलेला होता, ग्रीन रिंकल्ड मध्ये. ओके, म्हणजे एक होमोझायगस डॉमिनंट होता, आणि हा कोण होता, ग्रीन रिंकल्ड, हा कोण होता, रेसेसिव्ह होता. मग इथं जर तुम्ही पाहिलं हे नव्याने 2 कॉम्बिनेशन क्रिएट झाले. म्हणजे हे जे तुम्ही पहिले 2 मित्र आहात, पहिले बालवाडीपासून आहात, हे एकत्र आहे, पण हे 2 तुमच्या शाळेमध्ये आणखी नवीन मित्र झाले. मग या सगळ्यांचं एकमेकाशी पटतंय. म्हणजेच थोडक्यात काय की येलो हा रिंकल्ड बरोबर पण जातोय आणि हा राऊंड बरोबर पण राहतोय. सायमल्टेनियसली इथं पाहिलं तर तुम्ही काय होते, ग्रीन रिंकल्ड बरोबर पण राहतोय आणि येलो बरोबर पण राहतोय. मग इथं सेम
आपल्याला रिझल्ट मिळालेले होते, म्हणजे मेंडेल यांना हे रिझल्ट मिळाले की 2 नवीन कॉम्बिनेशन इथं हे अजून निर्माण झाले. म्हणजेच काय की एक या कॅरेक्टरसाठीचा जो ॲलेल होता म्हणजे कॅपिटल वाय कॅपिटल आर पॅरेंटल कॉम्बिनेशन मधला, आणि हा कोण होता ग्रीन रिंकल्ड म्हणजे स्मॉल वाय स्मॉल आर, हे ग्रुपमध्ये अशाच पद्धतीनं राहिले नाहीत. ते काय झाले, गॅमेट फॉर्म होत असताना F1 जनरेशन मध्ये ते सेपरेट झाले आणि मग कॅपिटल वाय हा कॅपिटल आर बरोबर पण राहिला आणि कॅपिटल वाय स्मॉल आर बरोबर पण राहिला. मग अशा पद्धतीनं यांचे नवीन 2 कॅरेक्टर निर्माण झाले. म्हणजेच इथं काय सांगितलं की ज्या वेळेला हायब्रिड हा गॅमेट फॉर्म करणार आहे डायहायब्रिड क्रॉसमध्ये, त्यावेळेला ॲलेल हे एकमेकावर कधीही डिपेंडंट नसतील, ते ग्रुपमध्ये कधीही राहणार नाहीत, ती इनहेरिट होणार आहेत इंडिपेंडंटली. म्हणजेच आपण जे वाक्य घेतलेलं होतं सगळ्यात सुरुवातीला की ॲलेल्सचं ट्रान्समिशन कसं होईल, तर ते वाक्य इथं बघा, ॲलेल्स ऑफ डिफरंट जीन इनहेरिटेड किंवा ट्रान्समिटेड, कशाही पद्धतीनं म्हणा, आपण तिथे शब्द ट्रान्समिटेड लिहिलेला त्यामुळे आपण इथे लिहू ट्रान्समिटेड, टुगेदर कधीही राहणार नाही, ते एकत्र कधीही जाणार नाही. इथं शब्द कसा येणार आहे, दे ट्रान्समिटेड इंडिपेंडंटली. या शब्दाला महत्व आहे. हे झालं या एक्सपेरिमेंटवरचं कन्क्लुजन. म्हणजे ज्या वेळेला 2 किंवा 2पेक्षा अधिक कॅरेक्टर हे काय केले जातील, क्रॉसिंगसाठी कन्सिडर केले जातील, त्यावेळेला एका कॅरेक्टरचा इम्पॅक्ट हा कधीही दुसऱ्या कॅरेक्टरवर नसणार आहे. त्याचे ॲलेल्स हे इंडिपेंडंटली काय होतील, गॅमेटमध्ये जाणार आहेत. मग हे झालं त्यांच्या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन. म्हणजे काय, ॲलेल्स ऑफ डिफरंट जीन ट्रान्समिटेड इंडिपेंडंटली, देर इज नो इफेक्ट ऑफ वन कॅरेक्टर ऑन द अदर. मग इथं आपण बघणार आहे आपल्या पुस्तकातलं स्टेटमेंट. मग आपल्याला स्टेटमेंट बघायला मिळते मेंडेलियनचं आपल्या पुस्तकातलं. तर ते म्हणजे बघा, व्हेन हायब्रिड पजेसिंग 2 or more pairs of contrasting factors or allele forms the gamete, the factors in each pair segregate independently of each other. Segregate independently of each other या शब्दाला महत्व आहे. म्हणजेच काय की ह्याचा एकदम शॉर्ट मध्ये मी इथं तुम्हाला सांगतो की इनहेरिटन्स ऑफ वन ट्रेट डू नॉट इन्फ्लुएन्स द इनहेरिटन्स ऑफ अदर ट्रेट. म्हणजे एका कॅरेक्टरचं किंवा एका ट्रेटचा इन्फ्लुएन्स हा कधीही दुसऱ्या कॅरेक्टरच्या आनुवंशिकतेवर परिणाम करणार नाही. म्हणून या लॉला म्हटलेलं आहे, धिस लॉ इज नोन ॲज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. अशा पद्धतीनं आपण इथं मेंडेल यांचा 3रा लॉ पाहिलेला आहे, तर तो म्हणजे आहे इट्स द लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. थँक्यू.